फार मोठमोठ्या कुस्त्या खेळलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी एक नंबरला कुस्ती लागलेली आहे. अशी बघा इथं बसायला 60 पैसे, लहान मुलाला 50 पैसे, खुर्चीवर बसायला 2 रुपये, अशा ठिकाणच्या कुस्त्या यांनी केलेल्या आहेत. यांच्या जाहिरातीवरच्या कुस्त्या आहेत, आपण बघू शकताय. ही फार मोठी ओळख आहे, यांच्या जीवनात फार मोठी मिळगत आहे आणि ह्यांचे फोटो एक नंबरलाच आहे. आणि मोठमोठे नामदेव मोळे वगैरे हे चांगले पैलवान होते त्यांच्याबरोबर. आता तुमची कुस्ती बघा रामा माने विरुद्ध अर्जुन पाटील झाली, ती कुस्ती कशी झाली? निकाल झाली कुस्ती, त्यात तुम्ही मारलं त्याला? बर. दुसरं इथं आहे बघा रामा माने विरोधात विवेकानंद सिंग बिहार, 1974 ला झालेली कुस्ती आहे. त्यात काय झालं? मारलं विवेकानंदला, त्याला मारलं, विवेकानंदला मारलं. परत कुस्ती तुमची झाली बघा रामा माने विरुद्ध परशुराम पाटील, ही कुस्ती झाली तुमची 1979 ला झाली. यात काय झालं? त्याला मारले, परशुरामला मारलं. परत ह्यात आहे बघा निकाली जंगी कुस्त्याचे मैदान 1982, नामदेव मोळे विरुद्ध रामा माने, बरोबर झाली कुस्ती, बरोबर झाली. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर आणि आज आपल्या समोर जे आहेत ह्या पैलवानांचं नाव आहे, त्यांचं वय वर्ष 75 आहे आणि 75व्या वर्षी सुद्धा तरुण पैलवान दिसणारा उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, ज्यांचा जिल्हा कोल्हापूर, तालुका कागल आणि गावाचं नाव आहे पिराचीवाडी आणि त्या पिराच्या वाडीच्या पैलवानाचं नाव आहे पैलवान रामा माने उपमहाराष्ट्र केसरी. आज यांच्याजवळ आलेला आहे. त्यांच्याकडून आपण थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे, कारण त्यांचा इतिहास पाहिला तर फार मोठा आहे. त्यामध्ये असा आहे की 1974 साली ह्या मैदानातल्या कुस्त्या त्यांनी खेळलेला आणि त्यांच्या कुस्तीचा तिकिटाचा दर 50 पैसे, जमिनीवर बसायचा 1 रुपया आणि खुर्चीवर बसायला 25 रुपये असा तिकिटाचा दर आहे. आणि अशा कुस्त्या खेळणारे आणि त्यामध्ये यांची नंबर 1 ची कुस्ती पैलवान रामा माने यांनी खेळलेली आहे. तर ह्यांच्याकडून आज थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. नमस्कार. थोडस तुमचं कुस्तीतला प्रवास जो फार मोठा आहे, तुमचं नाव एक आदरणीय पैलवान म्हणून घेतलं जातं, तर थोडस आम्हाला हे सांगा प्रेक्षकांना की तुमचं बालपण कसं होतं? लहानपणी आम्ही गावातच असायचं. बर. जनावर हे सोडायची, त्यांच्या पाठीमाने जायचं. बर. परत तालमीत बी नाद होता जरा. बर. शाळेला बी जायचो. हा. मग तुमचे वडील पैलवान होते का? नाही, कोण थोरले भाऊ होते पैलवान. बर. ते तालमीत जायचे. बर. मग नंतर मग मला बी ती हे लागली, जरा तालमीत जायची, काय जाऊन नुसतं बसायचं यायचं. असं करत करत जरा तालमीची आवड लागली. बर. मग कुस्त्या वगैरे करायचं बारक्या बारक्या मैदानावर. गावात वर्षाला एक मैदान असायचं. बर. तिथे एक दोन कुस्ती करायची. बर. काहीतरी मिळायचं त्यावेळेला. काय मग तिथून पुढे तुमच्या कुस्तीला खरा सुरुवात कधी झाली? खरी सुरुवात झाली बघा शाळेला 4थीला असताना मी तालमीत जरा जायला लागल्यावर गावातले जुने पैलवान होते, त्यांनी जरा जास्त हे केलं, पोरग खेळणार चांगला आहे. बर. आणि ह्याला कोल्हापूरला पाठवूया. बाकीच्यानी आमच्या घरातल्यांचं काय हे नव्हतं, म्हणजे परिस्थिती नव्हती ती. बाकीच्यांनी काय केलं, साखर कारखान्याने हमालला लोक आमची बिद्री कारखान्याला असायची, पंचगंगेला असायची. मग त्यांनी काय केलं, पंचगंगेतनं एक वाटणीच पैलवानला म्हणून एक वाटणी काढायची ठरवलं. बर. मग महिन्याला ती 250, 300, 400 रुपये काय वाटणी बसल ती आम्हाला बरोबर वाटणी जी बसल ती मला द्यायची. म्हणजे आपल्या कष्टातून त्यांनी आपल्या गावाच्या लोकांनी पैसे देऊन तुम्हाला पैलवान केलं. ते शरपतराव भोसले आता वारलेत, ते मळपतराव बिनी शरपतराव बी वारले. ती 4-5 जण चांगली होती, जुन्यातलं पैलवान बी होतं आणि त्यांना जरा हौस होती, एक बाबा गावात पैलवान तयार करायचा. बरोबर. मग तुम्ही कोल्हापूरला आलो. मग कोल्हापूरला कुठल्या तालमीत राहिला? काळाईमाम. मग तुझा कसा तिथून पुढचा प्रवास कसा सुरू झाला? तिथून पुढचा प्रवास म्हणजे 1 वर्ष माझं तसंच हे झालं. कुस्ती मेहनत हे चांगली केली मी आणि जरा कुस्त्या बिस्त्या करायला लागल्यावर पोरांच्या बरोबर जत्रेवरनी जायचं. 15-20 कुठं 40-50 रुपये मिळायचं जत्रेवर. म्हणजे एक जत्रा आम्ही सोडली नाही त्यावेळेला. बर. प्रत्येक मैदानावर
पोरांच्या बरोबर जायचं. मग तुमचा व्यायाम जो असायचा तुमचं पहिलं वस्ताद कोणत्या वेळी? त्यावेळी मल्लू माळी वस्ताद होते हम्म. कुर्लीचे. बर. मग तुम्ही व्यायाम जे करायचा हा तो किती व्यायाम असायचा तुमचा? किती बैठका किती दंड असायचे? त्यावेळेला बघा मी 5000 बैठक मारतो. 5000. दंड काही जास्त निघत हा. नव्हतं. 500-700 दंड. हावधाव करायचा 2 वेळा. बर. running, म्हणजे 5000 बैठका, हा 500 दंड हा आणि हौदा हावधाव उकरणे. 2 वेळा उकरणे. बर. मग आणि त्याचबरोबर तुमचा खुराक काय असायचा? खुराक थंडाई असायची, बर बदाम, बर. केळी असायची, दूध, हम्म. परत तूप असायचं. बरोबर. दुधात घालून आम्ही तूप मग हे सगळं तुम्ही खायचं रोजच्या रोज. खायचं. आणि महिन्याला तुमचा खुराक किती लागायचा तुम्हाला? बदाम महिन्याला किती लागायचा? त्यावेळी 500-600 रुपये महिन्याला 2 किलो बदाम लागायचं. 2 किलो बदाम. आणि दूध वगैरे काय तुम्हाला कमी रेटने मिळणार? कमी रेटनच. बरोबर. मला एक सांगा, हा सगळा प्रवास करत असताना तुमची वस्ताद तुम्हाला कोणकोणते डाव, तुमचा डाव कुठला फेमस होता? स्वारी घालायचा फेमस होता. स्वारी. हा स्वारी एकदा घातली की एकरंगी स्वारी. हा. त्यातनं वाचतच नव्हतं पोर. स्वारी घातली की हो आपोआपच बढायचं. की तुम्ही तुमच्या बरोबर तालमीत असताना कोणते कोणते मल्ल होते चांगले मल्ल? चांगले सर्जेराव नेर्लेकर होते. बर. एक कर्नाटकचा अमृता पैलवान म्हणून येतो कर्नाटकचा. बर. परत आपल्यातली होती विठ्ठल शिवारकर होता, ते आता वारले होते. मग भंडार एटरेकर वगैरे? भंडारी ट्रेकर बी होते, खरे येऊन जाऊन ते होते. हो, म्हणजे ते ऑलिम्पिक मधून आले होते 64 ला. 64 ला. आणि तुम्ही तालमीत कधी आला? 68-69 ला. हा. मग त्यानंतर तुमचा प्रवास हा चालू झाला. प्रवास चालू झाला. मग मला सांगा, मग तुम्ही आले लगेच महाराष्ट्र केसरी खेळायला लागला का? तुमचं वजन नाही किती नाही होतं? नाही, पहिल्या गटात मी नंबर काढला की कोल्हापूरला अधिवेशन झालं. हा. 74 किलो फर्स्ट आलो. म्हणजे चॅम्पियन झाला, महाराष्ट्र चॅम्पियन. पहिला नंबर महाराष्ट्र चॅम्पियनला. हो. बर बर तिथं आप्पा कदमची माझी फायनलला आली. बर. आप्पाला मी मारला तिथं तिथं 74 किलो. महाराष्ट्र केसरी आपा कदम ना. हा. बर बर बर. हा. त्याची माझी फायनल झाली इथं महाराष्ट्र चॅम्पियनला. खासबागला अधिवेशन होतं ते. बर बर. आणि मग परत पुढच्या वर्षी बी 74 लाच खेळलो. बर. नाही त्याच्यावरच्या गटात खेळलो. बर. मग तिथे सेमी फायनलला गेलो. सेमीफायनलला. मग महाराष्ट्र केसरीची ज्यावेळी तुमची कुस्ती झाली त्यावेळी तुम्ही किती वजन होतं तुमचं? महाराष्ट्र केसरीच्या वेळी 95 किलो वजन होतं. 95 किलो. बरोबर. मग त्यावेळी तुम्हाला एक वजन वरच्या ह्याच्यात खेळता येत होतं मला. हा खेळता येत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र केसरीला उतरला. हा. पण त्यावेळी महाराष्ट्र केसरी ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून किती लोक गेला होता तुम्ही? कोल्हापूर जिल्ह्यातनं 4 गेलतो आम्ही. 4 कोण कोण? ती महानगरपालिका झाल्यावर 4 होती. बरं. त्यामुळे ते 4 कोण कोण गेलं त्याचा? मी संभाजी आसगावकर, नामदेव मोळे आणि मुतबगतला बाळू पाटील. जोशीलकर नव्हता नव्हता. बाळू पाटील होता. बरं. मग ती कुस्ती मग जोशीलकरांची तुमची फायनल झाली, त्यात महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी झाला का कुणाच्यात झाला? नाही फायनल मध्येच आमची कुस्ती झाली दुसऱ्या वर्षी. बरं. दुसऱ्या वर्षी मग त्यात उपमहाराष्ट्र केसरी झाला. उपमहाराष्ट्र. बरोबर. मग तुम्ही 4 जण ज्यावेळी तुम्ही गेला त्यावेळी कुठं अधिवेशन होतं तुमचं? अकलूजला असेल. अकलूज अधिवेशन. बरं. मग त्या अधिवेशनाला तुमची कुस्ती त्यावेळी कोणच कोल्हापूरचं राहिले नाही. सगळीच गेली. मग त्यावेळी कोण झालं महाराष्ट्र केसरी? तिथे बापू लोखंडे का कोणतरी झालं तिथे. बापू लोखंडे बहुतेक. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी ज्यावेळी झाला त्यावेळी जोशीलकरांच्या बरोबर कुस्ती झाली का तुमची? कोणाची झाली उपमहाराष्ट्र केसरीची? जोशीलकर बरोबर. कुठं झाली फायनलच? कुठं? पुण्यात. कुस्तीला किती प्रेक्षक होतात ते? भरपूर प्रेक्षक होतं. खरं? भरपूर. आणि दोघं पण कोल्हापूरचं म्हणलं? कोल्हापूरचं म्हणलं. किती वेळ कुस्ती झाली तुमची? पुरा सगळी टायमिंग झाली कुस्ती. 20 मिनिटं. मातीत होती कुस्ती? मातीत. बरं. मग कसे डाव झाले तुमचे? काय झाले? खालवर झाली कुस्ती. पहिल्यांदा त्याला खाली धरून आणला जोशीलकरांना. बर. स्वारी गाठली तर तो खालनं तोंडात माती गेली म्हणून पंचाला सांगितलं सोडवा. गुण नाही काय नाही तशीच उठवली. परत 8 नेऊन मध्ये लावली कुस्ती. मग मला धरून आणला खाली. एक गुडघा टेकला मी, तर त्याला 1 गुण दिला, तर लगेच मी निघून गेलो. परत बी तीच पोझिशन झाली. मग ती कुस्ती म्हणजे अशी जोरात झाली तुमची? जोरात कुस्ती झाली. मग 20 मिनिटं तुम्ही कुस्ती खेळला? 20 मिनिटं कुस्ती खेळलो. आणि त्यामध्ये पॉइंटवर जोशीलकर विजय झाले. 2 गुणावर
दुसरी विजयी झाले. बरोबर. मग तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी झाला. हा. मग तुम्हाला काय उपमहाराष्ट्र केसरीचा झाल्यामुळे मानधन काय मिळतं का? 1 वर्षभरच मिळालं, तिथनं पुढे काय नाही. आता मानधन चालू केलंय गव्हर्नमेंट, तुम्ही तर अप्लाय करायला पाहिजे, अर्ज करायला पाहिजे. आता केल्यात खरं काय ते अर्ज आमचं घेतच नाही. बर 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 बर. आम्हाला एक सांगा, तुमचा जो कुस्तीतला प्रवास आहे हा कोणत्या कोणत्या मल्लाबरोबर झाला कुस्तीचा प्रवास तुमचा? कुस्तीचा प्रवास बघा, मुंबईवाले रेल्वेतले पैलवान बरोबर झाला, पुण्यातल्या पोराबरोबरनी, बऱ्याच पोराबरोबरनी पुण्यातल्या बी झाली कुस्ती. बरोबर. ही कर्नाटकची होती, मोतीबागला सगळी, मोतीबाग शाहूपुरीत असायची. बरोबर. त्यांच्या बरोबर झाल्या कुस्त्या, बऱ्याच कुस्त्या झाल्या म्हणजे. बरोबर. आम्हाला एक सांगा की तुम्ही जे महाराष्ट्र केसरी आता कुस्त्या खेळला म्हणजे फार मोठ्या गटात खेळला कुस्त्या, बरोबर. तुमचं आता ह्यांचं फार मोठमोठ्या कुस्त्या खेळलेल्या, प्रत्येक ठिकाणी 1 नंबरला कुस्ती लागलेली आहे. अशी बघा, इथं बसायला 60 पैसे, लहान मुलाला 50 पैसे, खुर्चीवर बसायला 2 रुपये, अशा ठिकाणच्या कुस्त्या यांनी केलेल्या आहेत. यांच्या जाहिरातीवरच्या कुस्त्या आहेत, आपण बघू शकताय. ही फार मोठी ओळख आहे, यांच्या जीवनात ही फार मोठी मिळगत आहे. आणि ह्यांचे फोटो 1 नंबरलाच आहे. आणि मोठमोठे नामदेव मोळे वगैरे हे चांगले पैलवान होते, त्यांच्याबरोबर. आता तुमची कुस्ती बघा, रामा माने विरुद्ध अर्जुन पाटील झाली. ती कुस्ती कशी झाली? निकाल झाली कुस्ती, त्यात तुम्ही मारलं त्याला? बर. दुसरं इथं आहे बघा, रामा माने विरोधात विवेकानंद सिंग बिहार, 1974 ला झालेली कुस्ती आहे. त्यात काय झालं? मारलं विवेकानंदला. त्याला मारलं, विवेकानंदला मारलं. परत कुस्ती तुमची झाली बघा, रामा माने विरुद्ध परशुराम पाटील. ही कुस्ती झाली तुमची 1979 ला झाली. यात काय झालं? त्याला मारले, परशुरामला मारलं. परशुरामला मारलं. परत ह्यात आहे बघा, निकाली जंगी कुस्त्याचे मैदान 1982, नामदेव मोळे विरुद्ध रामा माने. बरोबर झाली कुस्ती, बरोबर झाली. आणि ह्यातली इथं आहे बघा, 1984 ला परत पैलवान सरदार कुशाल आणि पैलवान रामा माने. ही कुस्ती सरदारनं मारलं, तुम्हाला मारलं. म्हणजे जवळजवळ अशा जंगी कुस्त्यांचं मैदान आपण पाहू शकता. हे जाहिराती आहेत आणि या जाहिराती बरेच काय सांगून जातात. आणि एकदा जाहिरातीवरून नजर गेली तर डोळ्याला एक शांती पण मिळते आणि मनाला शांती मिळते की आपण काहीतरी केलेलं आहे. नवीन पिढीने फार मोठी शिक घेतली पाहिजे. पैलवान हा चालाक असतो, क्षणात त्याला डाव मारावे लागतात. अशी व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्या समोर आहे. मी तुम्हाला एवढं सांगतो. मला एक सांगा, तुम्ही कोणकोणत्या मल्लांच्या बरोबर कुस्ती खेळला आतापर्यंत? चांगल्या चांगल्या मल्लांच्या बरोबर? चांगल्या बापू लोखंडे बरोबर झाली, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे. बर. मदार नदा बरोबर झाली, मदार नदा महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी. बर. परत आप्पा कदम, महाराष्ट्र केसरी, आप्पा कदम केसरी. बर. अग्नेल निगुरू बरोबर झाली, बरोबर झाली. आणि परत सोलापूर इस्माईल शेख बरोबर झाली. क्या बात आहे, काय सांगताय? इस्माईल शेख बरोबर झाली. मग त्यांना काय सुटली ती? सुटली. बर. आणि आप्पा कदमांच्या बरोबर झालेली? आप्पा कदमांच्या बरोबर सुटली. बर बर. मग अशा कुस्त्या म्हणजे पण फार मोठमोठ्या मल्लांच्या कुस्त्या झाल्या. कर्नाटक मधले बरेचसेच पैलवान होते, रुद्रा पहानशी. चंबा मतनाळ बरोबर झाली का कुस्ती? नाही, कधीच नाही. आमच्यापेक्षा मोठे चंबा मतनाळ. हो, त्यामुळे त्यांच्यावर नाही कुस्ती. नाही. मग चंबा मतनाळ बरोबर ह्यांची कुस्ती झाली, दीनानाथ सिंगांची कुस्ती झाली. दीनानाथ सिंग ती जोडत होती. ती जोड होती. हो, बरोबर बरोबर बरोबर. मला एक सांगा, ऑलिम्पिक वीर बंडा पाटील जे होते यांचं कसं खेळणं होतं? यांचा खेळ कसा होता? चलाक होते ते. कवा कुठला डाव केला आणि कुणाला पब्लिकला बी कळत नव्हतं, एवढं चलाक होते ते बंडा पाटील. हो. आणि चटक कुस्ती करणार, चटकदार कुस्ती, लय वेळ लावणार नाही. नाही. गेल्याच बंडा पाटलाची कुस्ती मैदानला हाय म्हटले की लोक बाकीचं काय हे करत नव्हती, फक्त कुस्ती बघत. कवाशी ही कुस्ती होती सांगता येत नाही म्हणायची बंडा पाटलाची. हो, एवढा. तसं पैलवान आणि कोण होते चप्पळ पैलवान कोल्हापुरातले? आपले कोल्हापुरातले दुसरा तसा तेवढा पैलवान कोण नाही तसा चप्पळ नाही. मग तुम्ही चांगल्या मल्लांच्या अशा कुस्त्या कधी बघितल्या त्याच्यात तुम्हाला ऊर्जा मिळाली? युवराज पाटलाची ह्यात काय माझी 2 नंबरला कुस्तीच होती. त्याच्या अगोदर म्हणजे मारुती माने, आंदळकर पैलवान, मोहम्मद हनीफ यांच्या कुस्त्या अशा बघायला आम्ही जायचो. मारुती माने इथं तालमीत आमच्या. बर. त्याच्यामुळे तो बी मेहनत येऊन तालमीत करता.
मारुती माने हा बर त्यांची आणि याची कुस्ती होती, साधिक पंजाबीची कुस्ती होती. हम्म. त्यावेळी काळामामला राहायला खोलीवर होते, हम्म. पाहुण्यांच्या बंगल्यावर होते हा. आणि व्यायामला आमच्या तालमीत होते. बर त्यामुळे त्यांची आमची जरा जास्त हे मारुती माने पैलवान कसे हो? एक नंबर पैलवान. ते बी मला सांगायचे, हा. रामभाऊ चांगलं करायचं, कुस्ती मेहनत चांगली करा. हा. त्यांच्यातली ती बारकी, मी बी कवट्याला जायचो कधी कधी तरी, हा 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 जाईल तेव्हा सांगणार मला, तो पैलवान होणार चांगला, हा. कुस्ती चांगली कर, खुराक खा, म्हणायचे मारुती माने. मारुती माने अगदी घरातल्यासारखं ते मारुती माने आमचं, चांगला माणूस एकदम. ती मला एक सांगा, परवा मी मुलाखत घेतली हा. हिंद केसरी दीनानाथ सिंगांची. हम्म. त्यांनी सांगितलं मारुती माने, श्रीपती खंचनाळे आणि गणपती आंधळेकर हे देव म्हणायचे कुस्तीतले देव. बरोबर बरोबर. तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. होतं होतं होतं. म्हणजे कधी कुणाला असं काही वावगं बोलणार नाही, नाही 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 ताकदीचा कधी गर्व नाही नाही, नाही नाही असं कधी बघितलं तुम्ही काय? नाही, कधी कधीच नाही. या तिघांच्या तोंडनं तरी मी ऐकलेलं नाही कधी. एकदम शांत स्वभावाचे. शांत एकदम. आणि कुठेही गेला, आता ते सत्कारला ह्याला यायची, हा. आमच्या कुस्त्या असायच्या, माझी एक नंबरला कुस्त्या हा, असायच्या. हा. त्यावेळेला आम्ही गेलो, नाव घेऊन बोलवायची, या बसाजवळ कुस्ती चांगली करायची, हे सांगणार आम्हाला. सांग ना. तिन्ही पैलवान. तिन्ही पैलवान हो. म्हणजे चांगले एक नामवंत पैलवान पण हो, होते, हो. संस्कारिक पण होते. संस्कारी. खरंच एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. त्या जुन्या लोकांनी फार मोठं काम केलं. ही समाजापुढे नाही आहेत. उपमहाराष्ट्र केसरी रामा माने हे पैलवान आहेत, हे लोकांना माहीत नाही. हे कोल्हापुरातच राहतात, कळंब्याजवळ यांचं घर आहे आणि ही व्यक्ती कोल्हापुरामध्ये राहते माहीत नाही. आज नवीन पिढीला काही माहीत नाही, हे नवीन पिढीला माहीत होणं गरजेचं आहे. या लोकांचं कार्य फार महान आहे. ही लोक इतिहासामध्ये यांनी नाव कमवलेलं आहे, यांनी मोठमोठ्या पैलवानांना पाडलेलं आहे. मला एक सांगा, ज्यावेळी महाराज केसरी तुमची लढत होत होत्या, त्यावेळी तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातनं 84 कोण कोण गेलता का? 84 ला. हा. जोशीलकर तुम्ही? जोशीलकर, मी, हा. संभासगावकर होते, हा. परत बाळू पाटील. मला एक सांगा, संभासगावकर म्हणजे ते आमदार? नाही नाही नाही, आता वारलेत परवा ते. संभाजीराव महाराज केसरी संभाजीराव आसगावकर वारलेत 2-3. बर 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 बर. ही चौघ तुम्ही गेला असा? चौघ गेलो. मग त्यात कसं कसं कुस्त्याचं असतं तुम्हाला व्हायचं? तुम्ही मॅटवर खेळला का तुम्ही माती खेळला? दोघं मॅटवर, दोघं माती. बर. मग मॅटवर कोण खेळलं? ती दोघं खेळली मॅटवर. हा. मी मॅटवर खेळलोच नाही बर सुरुवातीपासून, बर. मातीवर. माती. मग तुमची कोणाची माती झाली? हा, त्याच्या अगोदर पुणेकर होते, सोलापूरची, सगळी प्रत्येक जिल्ह्यातली 5-6 कुस्त्या व्हायच्या. मग तुम्ही 5 कुस्त्या मारून फायनल आलता? फायनल आलतो. मग तिथे प्रेक्षक भयानक होता. हो, फुल फुल प्रेक्षक. पुण्याला म्हटलं की एक नंबर पब्लिक. बर. सॉरी, महाराज केसरी कुस्ती झाली, हम्म. त्यात तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी झाला. होय. पण पदक द्यायला कोण, म्हणजे राजकारणी कोण व्यक्ती होता? पदक द्यायला मारुती माने होते. मारुती माने होते? मारुती माने. म्हणजे साक्षात देवानच तुम्हाला पदक होय दिलं. होय होय. मारुती माने प्रत्येक वर्षी असायचीच कुस्त्याची. हो. मग मारुती माने वगैरे यांच्या कुस्ती कधी बघण्याचा योग आला तुम्हाला? मारुती मानेची आणि सादिकची तेवढी कोल्हापूरला बघितली बघितली आम्ही. ते बी आल्या आल्याच ती कुस्ती झाली. आणि ह्यांची बघितली का, विष्णू सावर्डे आणि मारुती माने वगैरे? नाही, त्यांची कुस्ती ती बघाय ना नाही. जरा तुम्ही त्यांच्यापेक्षा थोडस कमी वय आहे ना. हा. मग आता तुमचं वय किती? जन्म कधीचा? 48 जन्म. जन्म 48. म्हणजे आता वय तुमचं जवळजवळ 75. 75. 75 वर्ष वय आहे आणि अजून दणकट आहेत. तर केस फक्त थोडीशी पांढरी झाली, ती केस जर त्यांनी काळी केली तर 40 वर्षाचं वाटणार. असं व्यक्तिमत्व म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी रामा माने पैलवान हे आपल्या सोबत आहेत. तुम्ही शिकवायला जाता का नाही कधी? काळ्यामामला जायचो शिकवायला. किती वर्ष? जवळजवळ 15-16 वर्ष शिकवायला. मग तुमच्या ज्यावेळी तुम्ही शिकवत होता चांगले त्याने पैलवान कोण घडले का? चांगली झाली की पोरं. एक समिंदर जाधव म्हणून, महाराष्ट्र केसरी पर्यंत अशी गेली नाहीत. नाही. हा, नाही. बरोबर. मग असं कोणते कोणते मल्ल? ह्याचा समिंदर जाधव एक होता. परत 5-6 पोरं चांगली होती. चांगली होती. मग तुम्ही हे राम सारंग वगैरे यांच्या कुस्त्या वगैरे बघितल्या का? राम सारंग ते आमच्या बरोबरच असायचे. पण ते खायचं वजन कमी. कुस्ती चांगली. आनंदराव धुमाळ वगैरे? हा, ते मित्रच आपले खास. ते बी असायचे कुस्त्या करायला. चांगली कुस्ती करणार ती. आनंदराव धुमाळ ते एकदम चांगला. हो, नंबर काढतो म्हणून काढणार. एकदम चटक पैलवान. हो हो. मला एक सांगा, असे कोणते पैलवान जे तुम्हाला ऊर्जा देणारी कुस्ती ठरली आज तुमच्या जीवनामध्ये? प्रेक्षक म्हणून जी कुस्ती बघितली सा, ती कुस्ती ऊर्जा देणारी ठरली अशी कोणती एखादी कुस्ती आहे का? कुस्त्या म्हणजे मी
पैलवान बघितलं म्हटलं की मला वाटायचं असं आपण झालं पाहिजे, खरं ह्या पैलवान सारखं झालं पाहिजे. असं असं तुम्हाला वाटायचं. कधी वाटलं, कुठं कुणाची कुस्ती वाटलं तुम्हाला? मारुती मानेची कुस्ती कोल्हापूरला बघितल्यावर हा. असं वाटलं मला की बाबा असं पैलवान झालं पाहिजे. मारुती मानेचं का? हो, एकदम मारुती माने रेखीव बोर्ड तब्येत फर्स्ट क्लास तब्येत एकदम भारी. एकदम हो, म्हणजे असं बघितलं की नजर लागायला. आणि तिथं बी आम्ही जायचं. त्यांचा तो पैलवान होता संपत पाटील म्हणून होता. बर. भाऊंचा जेवण करणारा म्हणा, हं. थंडाई वगैरे करून देणारा तो दोस्तच माझा हा, होता. हा, हा. त्यामुळं मला तिकडे जायला कधी कधी तरी यायचं. मिळायचं. भाऊ मोठा माणूस एकदम, मोठा पण गरिबीतून आलेला पैलवान ना. हो, गरिबीतून. बरोबर बरोबर. मग तुम्ही आता मैदानाला वगैरे जाता का कुठं बाहेर? नाही आता चुकून या 2-3 वर्षात जायलाच नाही कोण. बरोबर. मैदानाला गेल्यावर तुम्हाला असं वाटतं का आम्ही काहीतरी केलंय जीवनामध्ये? कधी असं तुम्हाला किंवा तुम्हाला स्वतःला वाटतं कधी असं मी जीवनात काहीतरी चांगलं काहीतरी केलंय असं वाटतं का तुम्हाला? थोडस म्हणजे फक्त महाराष्ट्र केसरी झालं नाही ह्याच्याबद्दल जरा थोडस दुःख आहे. हा. पण उपमहाराष्ट्र केसरी हे सुद्धा काय चांगलं आहे. तुमचा एक आदर्श पैलवान म्हणून सुद्धा तुम्हाला लोक बघतात होय तुमच्याकडे. की. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं का असं कधी? शेवटच्या कुस्तीला पंचबिंच करायची बरोबर. आणि मैदान झालं म्हटलं की या. मग काय काय ते जागेला ना, मला एक सांगा, मग तुम्ही परतचा प्रवास कसा झाला त्यानंतरचा? म्हणजे कुस्ती ज्यावेळी तुमची सुटली, शेवटची कुस्ती कधी कधी केली तुम्ही? शेवटची कुस्ती शेवटची अप्पालाल शेख बरोबर सोलापूरला झाली. शेवटची कुस्ती कधी ती अगदी म्हणजे लग्न झाल्यावरच केली. लग्न झाल्यावर ती कुस्ती शेवटची झाली. शेवटची मग त्यानंतर कुस्ती बंद केली. बंदच. ही शेवटची कुस्ती करायची. जरा पैसे नव्हतं, त्यामुळं अडचण आहे. 4-5 हजार रुपये दिले तिने. पण त्याचं हे होतं, कुस्त्यामध्ये हे होतं, हा, परिस्थितीमुळे करावं लागलं. करावं लागलं. बरोबर. यानंतर तुमचा नोकरीचा काय योग आला? नोकरी कुठे गेली काय? नोकरीचा मग जवाहर कारखान्याला लागलो नोकरी आम्ही. पल्लापांना वाड्यानं लावल्या मग. तर ते 2 वर्षच केली तिथं आणि बाकीचं मग ते बंद केलं. मग लग्न झाल्यानंतर मग काहीतरी आपलं इकडे तिकडे करत राहिला. मिसेस बी चांगली आमची. काहीतरी घरच्या म्हणजे परिवारात सपोर्ट लागला तुम्हाला. बरोबर बरोबर. मग त्यामुळे तुमचा परिवार आपला व्यवस्थित चालला. बरोबर. आज उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने यांच्या जवळ आलो. वय वर्ष 75 आहे. 75व्या वर्षी सुद्धा तरुणासारखे जीवन जगत आहेत. ते आपल्या समोर आज पैलवान रामा माने यांच्या जवळ आलो, नाही इतिहास जाणून घेतला, तर नवीन पिढीनं यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद. नमस्कार.